सोलापुरातील पुतळ्याचा वाद मिटतोय तोच आता सांगलीतही पुतळ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सांगली शहरातील राम मंदिर चौकामध्ये शंभूप्रेमींनी रातोरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारलाय। राम मंदिर चौकातील आयलँडच्या समोर असणाऱ्या भगव्या ध्वजाच्या खाली हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुतळा या जागेवरून हटवावा आणि अधिकृत परवानगी घेऊन बसवला जावा अशी विनंती पोलिसांकडून केली गेलेली आहे। मात्र शंभूप्रेमी ऐकण्यास तयार नसून त्यांनी पुतळ्याच्या समोरच ठाण मांडलेलं आहे। महापालिकेकडून शहरातील जुन्या अग्निशमन कार्यालया शेजारी छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी जागा नियोजित करण्यात आलेली आहे। मात्र त्या जागेऐवजी राम मंदिर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी करत शंभूप्रेमींनी हा पुतळा बसवला आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सरफराज, सांगलीमध्ये या पुतळ्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण रातोरात या ठिकाणी शंभूप्रेमींनी संभाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे। काय प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे, सध्या परिस्थिती काय? खरं तर रातोरात शहरातलं राम मंदिर चौक आहे, या ठिकाणी शंभूप्रेमींकडून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो बसवण्यात आला होता आणि यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती। खरं तर या ठिकाणी 15 ते 20 शंभूप्रेमी जे आहेत त्यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा या राम मंदिर चौकातील जो भगवा ध्वज आहे 100 फुटी त्याच्या समोरच या ठिकाणी हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो बसवण्यात आला होता। आणि या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले होते। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आला होता। मात्र पोलिसांच्याकडून या ठिकाणी शंभूप्रेमींना विनंती करण्यात आली की हा पुतळा जो आहे तो अधिकृतपणे या ठिकाणी बसवण्यात यावा आणि त्याचबरोबर पोलिसांकडून या ठिकाणी या शंभूप्रेमींना पुतळा हटवण्याची जी विनंती जी आहे ती सूचना जी आहे ती करण्यात आली होती। पालिका प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि पोलिसांचे आणि पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्याकडून शंभूप्रेमींना आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणचा पुतळा जो आहे आता तो हटवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। सरफराज, तुम्ही सध्या सांगितलं की पुतळा हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे। आताची एक अपडेट की पुतळा त्या ठिकाणून हटवण्यात आलेला आहे। शंभूप्रेमींनी त्यानंतर काही भूमिका स्पष्ट केलेली आहे का? खरं तर या ठिकाणी सांगली महापालिकेच्या वतीने शहरातल्या अग्निशमन दलाचं जो कार्यालय आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची जागा जी आहे ती नियोजित करण्यात आलेली आहे पालिकेकडून। त्यामुळे त्या ठिकाणी पुतळा जो आहे तो बसवण्यात यावा अशी पालिका प्रशासनाकडून भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात आली होती। मात्र पुतळा जो आहे तो संभाजी महाराजांचा राम मंदिर चौकातच उभारावा अशी जी मागणी आहे या ठिकाणी शंभूप्रेमींची ती पाहता पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी आता शंभूप्रेमींना सांगण्यात आलंय की जी काही मागणी असेल त्याच्या बाबतीत योग्य ती बैठक करून त्यामध्ये तोडगा काढावा आणि पालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून जे आश्वासन देण्यात आलेलं आहे की या पुतळा या ठिकाणी बसवला जाईल किंवा त्याबाबतची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल। या आश्वासनानंतर आता शंभूप्रेमींनी या ठिकाणचा जो पुतळा आहे तो हटवलेला आहे। नक्कीच सरफराज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।